श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आम्ही बनवत आहोत उसळ आज उपासाचं, गुरुवारचं उपास आहे. आणि हे साहित्य मी पहिलेच कापून घेतलं आहे, पण तर माझ्याकडं वेळ नाही आहे आज मला हे कापून दाखवायचं, म्हणून मी पहिलेच कापून घेतलं आहे. झटपट बनणारं उसळ गुरुवारचं. माझ्या पसंतीचं उसळ टाकत आहो आज यूट्यूबवर. पहिला दिवस पहिले शेंगदाणे टाकत आहो. शेंगदाणे भाजून घ्यायचे पहिले तेलामध्ये छानपैकी. शेंगदाणे जर झाले छानपैकी, बस 2 मिनिटात मी शेंगदाणे 5 ते 10 मिनिटात मी उसळ होते. खूप सुपर होते उसळ. असं वाला बनवलं तर खूप सुंदर दिसते, खायला बी खूप चविष्ट. माझं तेल गरम व्हायचं आहे, म्हणून थोडं वेळ लागत आहे. शेंगदाणे असे तेलामध्ये फ्राय करून घेतले की खायला सुंदर लागते. ज्याला शेंगदाणे वाटलेले आवडत नाही त्यांना हे मस्त आहे. आज स्वामींचा गुरुवार आहे, स्वामींचा उपास आहे. आज तेलातून काढून घेतले आहे. चटचट आवाज आला की काढून घ्या तेलातून. आता मी टाकते जिरं, लिंबाचा पाला टाकला आहे, आलू टाकले आहे, दोन आलू मिडियम साईजचे टाकून घेतले आहे. तुमच्यानुसार तुम्ही बारीक करू शकता. मला असेच आलू आवडते म्हणून मी असेच टाकले आहे कापून. खूप सुंदर होते असे. असे झाकून घ्यायचे याले 2 मिनिटासाठी. आता चवीनुसार लाल मिरची टाकली आहे. लाल मिरची ज्याला आवडते ते लाल मिरची टाका, ज्याला हिरवी आवडते ते हिरवी टाका. पण मला लालच आवडते म्हणून मी लालच टाकत आहे. लाल मिरचीनं उसळ तर खूप मस्त होते, सुंदर पैकी. आता चवीनुसार मीठ टाकेन मी. चवीनुसार मीठ टाकलं. तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाका. माझ्या चवीनुसार मी मीठ टाकलं आहे. आता मी याला काढून म्हणजे असं मिसळून घेतो एखाद्या मी मीठ टाकलं. उपासाला टमाटर बी जमते, तुम्ही टमाटर बी टाकू शकता, तुमच्या आवडीनुसार आहे. पण उसळ म्हणजे आमच्या इथं गाव म्हणाचं हळद खात नाही, म्हणून हळद काही टाकत नाही आम्ही. माझी उसळ पांढरच दिसून तुम्हाला. आता मी चॉप केलेलं टमाटर टाकत आहे. हे कट केलेलं मी तुमच्यासोबत शेअर नाही केलं, गडबड होती म्हणून मी शेअर नाही केलं तुमच्यासोबत. एक टमाटा घेतलं मिडियम साईजचं, 2 आलू घेतले आहे, 5 ते 6 लाल मिरच्या घेतल्या आहे, आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे. पहिलेच तुमच्या पुढं शेंगदाणे तर भाजून घेतलेच होते तेलामध्ये. आता मी याले 2 मिनिटासाठी झाकून देतो. आता माझं टमाटर आता मी उचलणार आहे. माझा टमाटर छानपैकी शिजला आहे. आता याच्यामध्ये छानपैकी झाला आहे. आता मी टाकतो साबुदाणा. साबुदाणा टाकला असं याला पूर्ण मिसळून घ्या. लाल मिरच्याचं म्हणजे उसळ कोणाला आवडते, कोणी करा कोणी नका करू. कोणाला हिरव्या मिरच्याचं आवडते, मला पण माझ्या मुलांना लाल मिरच्याचं खूप उसळ आवडते. त्याच्यामुळे मी नेहमीच गुरुवारी लाल मिरच्याचंच उसळ करतो. खूप चांगलं लागते. अशा पद्धतीनं करून पहा तुम्ही. आवडलं का मला शेअर करा, कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. हेच कर जा मला.
माझं नाव आहे सविता प्रवीण बावणे, राहणार कुराड. माझं गाव इथे तालुका इथे घाटंजी, जिल्हा यवतमाळ. ग्रामीण भागावर म्हणलं तर आता मी हे काढलं आहे. आता मी हे शेंगदाणे जे तेलामध्ये परतून घेतले होते ते टाकणार आहे याच्यामध्ये. मला काही ते बारीक केलेले शेंगदाणे आवडत नाही मिक्सरमधले, माझ्या मुलांना बी नाही आवडत. मी नेहमी अशीच उसळ करतो. जेव्हा असं उसळ केलं तर खूप छान लागते खायला. अशा पद्धतीनं करून पाहतो मी उसळ, खूप चविष्ट लागते. पाहून घ्या उसळ तुम्ही कसं दिसत आहे. आलू सगळं शिजले आहे माझेवाले, हे पहा. हे बघा आलू बी शिजून गेले आहेत. हे बघा आलू बी शिजले आहे पूर्णपैकी. साबुदाणा बी शिजला आहे. अशा पद्धतीनं तुम्ही उसळ करून पहा, खूप छान लागते असं उसळ. माझं उसळ झाला आहे. आता मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवतो. पाहून घ्या किती सुंदर उसळ झालं. लाल मिरच्याचं तिखट खूप तिखट दिसते. आम्ही लाल मिरच्याचं जास्ती वापरत असतो. पाहून घ्या. पाहून घ्या. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा माझ्या व्हिडिओला. धन्यवाद.